वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या समवेत दीपक केसरकर, त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण, त्याचप्रमाणे उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते। त्याचप्रमाणे या उमेदवाराचे दावेदार म्हणून जे वल्गना करत होते ते किरण सामंत देखील यावेळी राणेंसोबत उपस्थित होते। या एकूणच या फॉर्म भरल्यानंतर आपला विजय जो आहे तो 2.5 ते 3 काही वेळापूर्वीच केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरलाय। गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यांच्या समवेत दीपक केसरकर, त्याचप्रमाणे रवींद्र चव्हाण, त्याचप्रमाणे उदय सामंत हे देखील यावेळी उपस्थित होते। त्याचप्रमाणे या उमेदवाराचे दावेदार म्हणून जे वल्गना करत होते ते किरण सामंत देखील यावेळी राणेंसोबत उपस्थित होते। या एकूणच या फॉर्म भरल्यानंतर आपला विजय जो आहे तो 2.5 ते 3 लाखांनी होईल असा विश्वास जो आहे तो केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी व्यक्त केलेला आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत जे सिंधुदुर्गमधून आलेले आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीचं वातावरण होतं? आज आपण एका रॅलीमध्ये होता, भव्य दिव्य अशी रॅली निघाली। राणे साहेबांचा एक खंदे कार्यकर्ते, एक महिला भगिनी म्हणून आपण बघता, कशा पद्धतीने सांगाल, काय कसा विजय असेल? आजचं वातावरण हे खूप उत्साहाचं होतं। प्रचंड प्रमाणात महिला वर्ग या आजच्या ज्या उमेदवारी अर्ज भरताना या होणाऱ्या सभेत सहभागी झालेल्या होत्या। आम्ही जेव्हा कणकवलीतून निघालो तेव्हा हजारो गाड्या आमच्या समवेत पुढे येत होत्या आणि अतिशय एक वेगळा उत्साह, म्हणजे आम्ही विजयी मिरवणुकीतच सहभागी आहोत की काय, अशा पद्धतीचं आजचं वातावरण होतं। आणि उमेदवारी अर्ज भरताना जर एवढं उत्साहाचं वातावरण नसेल तर मला वाटतं राणेसाहेबांचा विजय हा आजच निश्चित झालेला आहे आणि 2 ते 2.5 लाखांनी राणेसाहेब नक्की विजयी होतील असा विश्वास आहे। विरोधक आहेत, विरोधक वारंवार राणे साहेबांवर टीका करतायत। असं म्हटलं जातं की एक म्हणजे काही काम केलेलं नाही कोकणाचं, तर अशा पद्धतीचं उत्तर काय द्या? मला हे हास्यास्पद वाटतं। विरोधक जेव्हा आमच्यावर एक बोट करतात, त्याच्यानंतर त्यांच्याकडे 3 बोटं जातात। त्यांनी स्वतः सांगावं त्यांनी काय विकास केला। राणेसाहेबांनी एवढा विकास केलेला आहे। गेली 30-40 वर्ष राणेसाहेब या सिंधुदुर्गचा विकास करत आलेले आहेत। आपण बघितलेलं आहे इंजिनियर कॉलेज, मेडिकल कॉलेज, वेगवेगळी इंग्लिश मीडियमची स्कूल, त्याच्यानंतर जे चिपी विमानतळ झालं हे राणेसाहेबांनीच उद्घाटन केलेलं चिपी विमानतळ आहे। त्याऐवजी मला जे 10 वर्ष विद्यमान खासदार होते विनायक राऊत यांनी एक अंगणवाडी तरी काढून दाखवली असेल तर सांगावं। मला वाटतं विनायक राऊत त्यांच्या दारातला रस्तासुद्धा खासदार राणेसाहेबांच्या खासदार निधीतून झालेला आहे, तर त्यांनी विकासाची वल्गना करू नयेत। राणेसाहेबांनी जे स्वप्न सिंधुदुर्ग विकासाचे बघितलेलं आहे ते पूर्ण करण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे। आज पर्यटन जिल्हा म्हणून जो सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो तो सुद्धा राणेसाहेबांच्या माध्यमातून ओळखला जातो आणि विकासाच्या वल्गना जे विरोधक करतायत ते पूर्ण हास्यास्पद वाटतंय। नेहमीच आपण नगरपंचायतीमध्ये काम केलेलं आहे, नेहमीच तुमच्या कणकवली असेल किंवा इतर नगरपंचायतीमध्ये निधी देण्याचं काम केलं गेलं। मात्र एकूणच या संपूर्ण परिस्थितीत विरोधक आपल्यावर आरोप करतायत, या राणे साहेबांवर आरोप करतायत, याबद्दल काय सांग? विरोधकांना काहीच पर्याय नसल्यामुळे ते बाकी आरोप करण्याव्यतिरिक्त काहीच करू शकत नाहीत। मला तर वाटतं की राणे साहेबांसारखे उमेदवार आम्हाला आज मिळाले हे आमचं सर्वांचं भाग्य आहे, कारण कोकणचा विकास आणि राणेसाहेब हे एक समीकरणच आहे। त्याच्यामुळे विरोधकांना बाकी काही पर्याय नसल्यामुळे, आणि विरोधक म्हणजे विरोधक जास्त आहेत असं मला वाटतच नाही। विरोधक आता नाही, आता तुम्ही जर सभा घेतली त्याच्यात बघितलं असेल तर सगळे म्हणजे मुख्य जे होते ते सगळे स्टेजवर होते आणि सगळ्यांचा आम्हाला पाठिंबाच आहे। किती महिला कार्यकर्ते तसेच एकूण कार्यकर्ते आले होते, आपल्याला काय अंदाज आहे? साधारण काय सांगता? मला वाटतं आकाशातल्या चांदण्या मोजणं जेवढं कठीण आहे त्या प्रमाणात आजचे जर साहेबांचे हितचिंतक कार्यकर्ते मोजणं अतिशय कठीण आहे। मला एक सांगा की राणेसाहेब नेहमीच या मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी किंवा एक कोकणचा वाघ म्हणून ओळख आहे। मात्र या आज रॅलीमध्ये जर एकूणच संपूर्ण परिस्थिती पाहिली त्यामध्ये महिलांचा उत्साह मोठ्या प्रमाणात होता। मात्र महिलांसाठी काही सक्षमीकरणाचं काम राणेसाहेबांकडून केलेलं मोठ्या प्रमाणात केले। आताच राणेसाहेब केंद्रीय मंत्री असताना MSMEच्या माध्यमातून राणेसाहेबांनी अनेक वेळा मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणाचे कार्यक्रम केले। वहिनीसाहेब आमच्या महिला भवनच्या जिजाऊ महिला भवनच्या माध्यमातून महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम करण्याचं त्यांनी केंद्र केलेलं आहे। त्याचप्रमाणे आता येत्या भविष्यकाळात 200 कोटीचं प्रशिक्षण केंद्र राणेसाहेब उभारत आहेत। तर हे महिलांसाठी अगदी मला वाटतं त्यांना पुढे येण्यासाठी, त्यांना उद्योजकतेमध्ये भाग घेण्यासाठी ह्या अशा पद्धतीचे उपक्रम केलेले आहेत। आणि आज मोदी सरकारच्या ज्या योजना बघितलात तर त्याच्यातल्या मला वाटतं 57% योजना ह्या महिलांसाठी आहेत।
आपण ज्याचा उल्लेख केलात की वहिनी साहेबांनी आज आमच्या सोबत असतात, आम्हाला पाठबळ देण्याचं काम करतात, मला सांगा की त्यांच्यावर देखील आज प्रचारात उतरण्याची वेळ आली असा विरोधक आरोप करतायत, याच्यावर काय सांग? वेळ आली नाही. ह्याच्यात एकत्र कुटुंब पद्धती हे जे आहे, कुटुंबाचं एकमेकांवर प्रेम जे आहे हे दिसतं. विनायक राऊतांकडे कदाचित ते नसेल, त्याच्यामुळे त्यांच्याकडे ते दिसत नाही. आमच्याकडे कसं आहे माहिती आहे, आमच्याकडे सगळे म्हणजे राणेसाहेब जरी उभे राहिले तरी त्यांचे दोन्ही सुपुत्र, वहिनी साहेब, आम्ही सगळ्याजणी, त्यांच्या दोन्ही स्नुष्ण्या, ह्या सगळ्याजणी प्रचारात उतरतात. आम्ही एक महिलांशी वेगळं नातं निर्माण करायचं काम केलेलं आहे. गेली वहिनी साहेबांबरोबर गेली 10 वर्ष तरी आम्ही प्रचारात असतो. अनेक ठिकाणी आमच्या ओळखी झालेल्या आहेत, वहिनी साहेबांच्या ओळखी झालेल्या आहेत. आणि महिलेशी बोललं की ते एक जवळीचं नातं तयार होतं. हे कदाचित विनायक राऊतांच्या डोक्याच्या पलीकडचं नातं आहे ते, त्याच्यामुळे त्यांना ते ह्या वल्गना करण्याचा पर्याय नाही आहे. एक शेवटचा प्रश्न, अनेक जण म्हणतात की 2-2.5 लाखाच्या फरकाने येतील. एक विश्वास म्हणून, एक कार्यकर्त्या म्हणून आपण अनेक वर्ष या राणेसाहेबांच्या सोबत आहात कार्यकर्त्या म्हणून, कशा पद्धतीने बघता किती मतांचा फरक असेल यावेळी? नाही, मला पण असं वाटतं की आज वातावरण आम्ही गेल्या 8-10 दिवस आम्ही जिल्ह्यात जे फिरतोय ना, प्रत्येकाला असं वाटायला लागलं की राणेसाहेबच उमेदवार म्हणून यायला पाहिजे, राणेसाहेबांना उमेदवारी मिळायला पाहिजे. कारण बऱ्याच वर्षानंतर प्रत्येकाला राणेसाहेबांना मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. आज युवा पिढी म्हटली तर जे पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यात खूप जोश आहे की आम्ही पहिलंच मतदान करणार आणि ते राणेसाहेबांना करणार आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जे वातावरण महिलांमध्ये बघतोय, ज्या वेगवेगळ्या योजना आतापर्यंत महिलांपर्यंत पोहोचवल्या गेल्या त्या दृष्टीने असतील, राणेसाहेबांनी आता MSMEच्या माध्यमातून जो गेली 3 वर्ष या ठिकाणी जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेतले, महिलांना पुढे आणण्याचं काम केलं, ते दृष्टीने बघितलं असता एक उत्साहाचं वातावरण लोकांमध्ये आहे की राणेसाहेबच या जिल्ह्यात पाहिजेत. जसं आम्ही सिंधुदुर्गात म्हणतो तसं आता रत्नागिरीची जनता पण म्हणते की जसा सिंधुदुर्गाचा विकास झाला तसा रत्नागिरीचा पण विकास होण्यासाठी व्हायचा असेल तर राणेसाहेब आपल्याला पाहिजे. रत्नागिरीचा विकास खुंटलाय? नाही, रत्नागिरीचा विकास मी सिंधुदुर्गातली असल्यामुळे एवढं माहीत नाही, पण ज्याप्रमाणे तिथे सिंधुदुर्गात राणेसाहेबांनी विकास केलेला आहे त्या प्रमाणात इथे रत्नागिरी जिल्हा थोडासा मागे आहे असं मला वाटतं. कारण योजना जेव्हा आम्ही महिलांशी बोलताना योजना महिलांपर्यंत अजूनही पोचलेल्या नाही आहेत, तर त्या पोचाव्यात. MSMEच्या माध्यमातून अनेक प्रशिक्षणं या रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा व्हावीत असं आम्हाला वाटतं आणि म्हणून ह्या इथल्या सुद्धा लोकांना वाटतं की राणेसाहेब पाहिजेत. तर निश्चितच जर पाहिलं तर कार्यकर्त्यांचा उत्साह जो आहे, कार्यकर्त्यांमधली जी भावना आहे ती केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या पाठीशी आहे. आकाशातले तारे मोजता येणार नाहीत अशा हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आज केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासमवेत अगदी मंत्री असेल किंवा मंत्रिमंडळातले काही वरिष्ठ नेते मंडळी या ठिकाणी उपस्थित होते. त्याचप्रमाणे नारायण राणे यांनी आपला जो उमेदवारी अर्ज भरला त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा या मतदारसंघातून मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ असा देखील विश्वास व्यक्त केला आहे. मात्र शिवसेनेचा बालेकिल्ला असलेला हा कोकण या वेळी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे ही एक ओळख बघून मतदान करतो की दुसरीकडे याच मतदारसंघातून आता कमळ निशाणीवरून राणेसाहेब जे आहेत ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत, त्यांच्या पाठीशी कशा पद्धतीने राहतो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह विशाल रेवडे, सिंधुदुर्ग.